लाडकी बहीण योजनेचे पैसे पाठवले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे। नमस्कार, आज तारीख आहे 17 नोव्हेंबर। लाडकी बहीण योजनेसंदर्भातली सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे। ट्रान्झॅक्शन स्टेटस या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। अशा प्रकारे तुम्हाला आता पेड स्टेटस दाखवत असेल। लाखो महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। लाडकी बहीण योजनेसंदर्भातली सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे। तर बघा, सर्व महिलांसाठी आता खूप मोठी खुशखबर समोर आलेली आहे। आता महिलांना 1500 नाही तर थेट 2100 रुपये मिळणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी मोठी घोषणा केलेली आहे। तसेच आता महिलांना बँकेमध्ये जाऊन गर्दी करण्याची गरज नाहीये, किंवा आता तुम्ही तुमचे स्टेटस वेबसाईट वरती जाऊन पाहू शकता। कसे पाहू शकता, संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तसेच महिलांच्या खात्यावरती आता पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, संपूर्ण अपडेट सांगणार आहे। तसेच काही निवडक महिला असतील ज्यांना लाडकी बहीण योजनेमधून थेट 2100 प्लस 2100 असे मिळून थेट 4200 रुपयांचा लाभ त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। तर त्या कोणत्या महिला आहेत ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। जर तुम्ही व्हिडिओ स्किप केला तर ती इन्फॉर्मेशन तुमच्यापासून मिस होऊ शकते। तसेच बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये काही निवडक बँका आहेत ज्या बँकांमध्ये सर्वात अगोदर पैसे जाणार आहेत। तर त्या 9 बँका आहेत। तर त्या 9 बँका कोणत्या आहेत ज्यामध्ये सर्वात अगोदर पैसे पाठवले जाणार आहेत? तर बघा, सर्वात मोठी बँक आणि सर्वात महत्वाची बँक आहे पोस्ट बँक। या बँकेचे अकाउंट भरपूर महिलांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला त्यावेळेस दिलेले आहे। तुम्ही सुद्धा जर पोस्ट बँकेचे अकाउंट दिलेले असेल तर तुमच्याही खात्यामध्ये सर्वात अगोदर पैसे येणार आहेत, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या। त्यानंतर SBI बँकेमध्ये सुद्धा लवकरच पैसे जमा केले जाणार आहेत। त्याच्यानंतर बघा, HDFC बँक असेल, पंजाब नॅशनल बँक असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, ICICI बँक असेल, IDBI बँक असेल, IDFC बँक असेल, फर्स्ट बँक असेल, त्यानंतर तुम्ही इतर कोणत्याही बँकेमध्ये अकाउंट दिलेलं असू द्या, कॅनरा बँक असेल, सर्व बँकांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत। कोटक बँक असेल, बँक ऑफ बरोडा असेल, सर्वात अगोदर पैसे हे पोस्ट बँकमध्ये येणार आहेत, ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या। ठीक आहे, त्यानंतर बघा, सर्वात महत्वाचा आपण अपडेट पाहणार आहोत। 10 जिल्हे आहेत, त्या 10 जिल्ह्यांना थोडे पैसे उशिरा मिळणार आहेत। ते कोणते जिल्हे आहेत त्याच्याविषयी आपण अपडेट नंतर पाहणार आहोत। सर्वात मोठी खुशखबर तुमच्यासाठी आहे, आता तुम्हाला महायुती सरकार 2100 रुपये देण्याची त्यांनी घोषणा केलेली आहे। तसेच दुसऱ्या बाजूला आहे महाविकास आघाडीचं सरकार। त्यांनी सुद्धा घोषणा केलेली आहे की आमचं जर सरकार आलं निवडणुकीनंतर तर आम्ही तुम्हाला महालक्ष्मी योजनेअंतर्गत थेट 3000 रुपये देणार आहोत, अशी घोषणा महाविकास आघाडी सरकारने केलेली आहे। तर या ठिकाणी बघा, निवडणूक आहे 20 नोव्हेंबरला, निकाल आहे 23 नोव्हेंबरला। त्यामुळे आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये 2100 रुपये जमा होणार की 3000 जमा होणार या संदर्भात अपडेट येणार आहे। आता व्हिडिओच्या सुरुवातीला बोलल्याप्रमाणे आता तुम्हाला बँकेमध्ये जाण्याची गरज नाहीये। तुम्ही तुमच्या लाडकी बहीण योजनेचे स्टेटस तुमच्या मोबाईलवरती चेक करू शकता। तर कसं चेक करायचं आता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व प्रोसेस सांगणार आहे। सर्वांनी हा व्हिडिओ इथून पुढे विदाउट स्किप करता पाहायचा आहे। तर बघा, सर्वात पहिल्यांदा तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट वरती जायचं आहे। तर बघा, ही वेबसाईट आहे ladkibhin.maharashtra.gov.in। या वेबसाईट वरती गेल्यानंतर तुम्हाला अर्जदार लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे। अर्जदार लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे इंटरफेस येतो। या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। या ठिकाणी तुम्हाला सिंपल लॉग इन करायचं आहे। तुमचा जो काही पासवर्ड असेल तो टाकायचा आहे। या ठिकाणी जो तुम्हाला कॅप्चा कोड दिलेला असेल तो ॲज इट इज इथे फिलअप करायचा आहे आणि खाली लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे। तुम्ही आता लॉग इन केलेलं आहे। आता तुमची युजर आयडी पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन केलेलं आहे। लॉग इन झाल्याच्या नंतर तुमच्या समोर बघा अशा प्रकारे इंटरफेस येतो। तर या ठिकाणी तुम्हाला ऍप्लिकेशन्स मेड अर्लियर या ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे। तो ऑप्शन या ठिकाणी आहे बघा, एरो करून तुम्हाला दाखवलेला आहे। त्या ऑप्शन वरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर स्क्रीनवरती मोबाईलवरती अशा प्रकारे इंटरफेस येतो। सर्व महिलांसाठी सूचना आहे, हा व्हिडिओ खूप जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत सुद्धा ही इन्फॉर्मेशन पोहोचेल। त्यानंतर बघा, तुमच्या समोर अर्जाची माहिती दिसत असेल आता, ठीक आहे, तर ती माहिती तुम्हाला दाखवेल तुम्ही किती अर्ज केलेले आहेत। तर या ठिकाणी बघा, तुम्हाला ज्या पण महिलांचे इन्स्टॉलमेंट स्टेटस पाहायचे आहे त्यासाठी तुम्हाला ऍक्शन्स ऑप्शन या आयकॉन वरती क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो। तर बघा, या ठिकाणी काही ताईंचे फॉर्म आहेत, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। तर यांचे स्टेटस अप्रूव्ड आहे, त्यांचा फॉर्म अप्रूव्ड आहे, ठीक आहे। तर या ठिकाणी बघा, ऍक्शन बटन आहे। या ठिकाणी हे जे बटन दिसत आहेत तुम्हाला कडेचे 4, तर याच्यावरती ज्यावेळेस तुम्ही क्लिक करता त्यावेळेस तुम्हाला दाखवलं जातं की तुमच्या खात्यामध्ये किती पैसे आलेले आहेत, तुम्हाला आतापर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत किती पैसे मिळाले ते या ठिकाणी दाखवलं जातं। हे तुम्ही तिथून चेक करू शकता, ठीक आहे।
त्यानंतर बघा या ठिकाणी संजय गांधी म्हणून एक ऑप्शन आहे. या ठिकाणी जर तुम्हाला नो दाखवत असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधून इथून पुढे पैसे मिळण्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाहीये. परंतु जर येस दाखवत असेल तर काय करायचं त्या संदर्भात आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे, तो व्हिडिओ नक्की पहा. ठीक आहे. त्यानंतर बघा क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या महिलांचे पैसे कोणत्या बँक खात्यात जमा झाले व त्यानंतर महिलांना किती पैसे मिळाले ते सुद्धा दाखवतं. तुम्हाला कोणत्या बँकेत जमा झाले ते पण दाखवतं. त्यामुळे समजा एखाद्या महिलेच्या आधार कार्डशी जास्त बँका लिंक असतील तरीही सुद्धा त्यांचा या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे, की त्यांना समजणार आहे की नक्की आपले पैसे बाबा पोस्ट बँकेत जमा झालेत, SBI बँकेत जमा झालेत की इतर कोणत्या बँकेमध्ये जमा झालेले आहेत हे त्यावेळेस त्यांना समजणार आहे. तर ही ट्रिक आहे, खूप सोपी पद्धत आहे. तर या ठिकाणी बघा आता तुम्हाला या ठिकाणी स्टेटस दाखवेल. या ठिकाणी बघा या ताईंचा फॉर्म आहे, समजा 2 ताईंचे या ठिकाणी फॉर्म आहेत. तर या ठिकाणी बघा तुम्हाला पेड असं दाखवतं. या ठिकाणी या ताईंना किती पैसे मिळालेत आता आपण या ठिकाणी आपण झूम करून पाहणार आहोत. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा तुम्हाला रिमार्कचा स्टेटस दाखवलं जातं. या ठिकाणी तुम्हाला थोडंसं ब्लर दिसत असेल, तुम्ही व्हिडिओची क्वालिटी इन्क्रीज करा. त्यानंतर बघा रिमार्क या ठिकाणी बघा असं दाखवतं क्रेडिट झालेत, म्हणजे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत. तर बघा या पहिल्याच्या ताई आहे त्यांच्या खात्यामध्ये 3000 जमा झालेले आहेत. या 2 नंबरच्या ज्या ताई आहेत त्यांच्या खात्यामध्ये 4500 रुपये जमा झालेले आहेत. आणि ट्रान्झॅक्शनचा जो स्टेटस आहे तो या ठिकाणी पेड दाखवत आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे तुम्हाला सुद्धा शो करणार आहे. ठीक आहे. अतिशय महत्वपूर्ण माहिती सांगतोय. त्यानंतर बघा ज्यांना पैसे आलेले नाही त्याचं रिझन सुद्धा दाखवणार आहे, म्हणजे त्याचं कारण काय आहे, कोणत्या कारणामुळे तुम्हाला पैसे येत नाहीत. तर बघा जर एखाद्या महिलेचा अर्ज मंजूर असेल तरी पण पैसे आलेले नसतील तर त्याचं कारण सुद्धा तिथे दिलेलं असेल. या ठिकाणी बघा या ताईंचे फॉर्म आहेत जे कॅन्सल्ड दाखवत आहे. या ताईंना आता पैसे मिळणार नाहीत. या ठिकाणी त्यांना दाखवत आहे की किती पैसे मिळालेले आहेत. या ठिकाणी तुम्हाला थोडंसं ब्लर दिसत असेल, पण ठीक आहे. या ठिकाणी बघा या ताईंच्या खात्यामध्ये अमाऊंट 7500 रुपये या ठिकाणी दाखवत आहे. या ठिकाणी 7.5, 4.5, 3000, परंतु या ठिकाणी जो स्टेटस आहे तो कॅन्सल दाखवत आहे. याचं कारण आहे या ठिकाणी बघा या इतर कोणत्या तरी लाडकी बहीण योजना सोडून इतर शासकीय योजनेचा लाभ घेतात, त्यामुळे या ठिकाणी कॅन्सल दाखवत असेल किंवा अन्य कोणते रिझन असू शकतं. ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. तर बघा तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला आतापर्यंत किती लाभ मिळाला हे सर्व तुम्ही चेक करू शकता. तर या ठिकाणी बघा ही सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे. या पद्धतीचा वापर करून नक्की तुम्ही चेक करा. ठीक आहे. त्यानंतर बघा सर्व महिलांच्यासाठी सूचना आहे. त्यानंतर बघा काही महिला विचारत होत्या की दादा निवडणूक झाल्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये लाडकी बहीण योजना बंद होणार का, तर त्या संदर्भात अपडेट समोर आलेली आहे. ठीक आहे. तर बघा खूप जास्त प्रमाणामध्ये चर्चा होत आहे की लाडकी बहीण योजना डिसेंबर मध्ये बंद होणार, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. या संदर्भात माहिती मिळालेली आहे. तर बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे की लाडकी बहीण योजना आम्ही बंद पडू देणार नाही, लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ कायम देणार असं त्यांनी आश्वासन दिले. त्याचप्रमाणे योजनेच्या हप्त्यात वाढ करून 2100 करू असं सुद्धा त्यांनी वचन महिलांना दिलेलं आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजना वगैरे बंद होणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. आता लाडकी बहीण योजनेमधून तुम्हाला किती पैसे मिळणार, 2100 रुपये मिळणार की 3000 मिळणार, हे पूर्णपणे निवडणुकीच्या निकालावरती डिपेंड असणार आहे. निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला आहे, त्यावेळेस सर्व गोष्टी क्लिअर होणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा अतिशय महत्वपूर्ण माहिती अजून सुद्धा तुमच्यासोबत शेअर करायची आहे, ती म्हणजे भरपूर महिलांचा प्रश्न आहे की दादा आमचा अर्ज मंजूर आहे परंतु पैसे येत नाहीत. तर बघा पहिलं रिझन आहे तुमचं पैसे नाही येण्याचं. कोणतं आहे, तर या ठिकाणी बघा आधार बँकेसोबत लिंक नाही, KYC आधार अपडेट नसणे, तसेच लेट फॉर्म भरला, फॉर्म रिजेक्ट झाला, असे भरपूर कारण आहेत. काही महिलांचा फॉर्म त्यांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये भरलेला आहे, खूप लेट भरलेला आहे, म्हणजे 15 ऑक्टोबर ही लास्ट डेट होती बघा. त्यावेळेस सुद्धा काही महिलांनी फॉर्म भरलेले आहेत आणि त्यांचे फॉर्म अजून पेंडिंग मध्ये आहेत. आता बघा ज्यावेळेस 6वा हप्ता येणार, आतापर्यंत बघा महिलांना 5 हप्त्याचे पैसे जमा झालेले आहेत आणि आता महिलांच्या खात्यामध्ये 6व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. सर्व महिला 6व्या हप्त्याची वाट बघत आहेत, म्हणजेच प्रतीक्षा करत आहेत. तर आता लवकरच 6वा हप्ता म्हणजे डिसेंबरचा हप्ता तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहे. ठीक आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी घोषणा केलेली आहे. तर त्या हप्त्यासोबतच तुम्हाला राहिलेले सर्व पैसे मिळतील, परंतु पैसे हे काही निवडक महिलांनाच मिळतील. तर बघा त्या कोणत्या निवडक महिला असणार आहेत ज्यांना हे पैसे मिळणार आहेत, तर बघा ज्या महिलांचा आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे, तसेच त्यांचा अर्ज मंजूर आहे आणि त्या इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेत नाहीत, अशाच महिलांना हे पैसे मिळणार आहेत. तसेच बघा काही जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये पैसे थोडे उशिरा मिळू शकतात, तर ते जिल्हे कोणते आहेत, तर बघा त्याचं पहिलं कारण आहे लोकसंख्या जास्त आहे, त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये अर्जसंख्या जास्त आहे, त्यामुळे या 10 जिल्ह्यांना पैसे थोडे उशिरा मिळणार आहेत. तर या ठिकाणी पहिला जिल्हा आहे नागपूर जिल्हा, त्यानंतर कोल्हापूर जिल्हा, मुंबई सिटी, ठाणे जिल्हा, मुंबई
त्यानंतर नाशिक जिल्हा, अहमदनगर जिल्हा, पुणे जिल्हा, पुणे जिल्ह्याची पण भरपूर लोकसंख्या आहे, अर्ज जास्त आहेत, सोलापूर जिल्हा आणि जळगाव जिल्हा. तर हे टॉप 10 जिल्हे आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये. हे टॉप 10 मध्ये येणारे जिल्हे आहेत. तर या जिल्ह्यांना पैसे थोडे उशिरा मिळतील. बाकी इतर जिल्ह्यांमध्ये सातारा असेल, सांगली असेल, या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे येणार.